जुन्या पेन्शनच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरात क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शेकडो शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आल्यानंतर जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी पुढच्या काही दिवसात या संदर्भात निकाल लागला नाही तर आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून बेमुदत संप सुरू होईल, असे यावेळी बोलताना निमंत्रक समन्वय समिती कोल्हापूरचे अनिल लवेकर यांनी सांगितलंय। मार्च 2023 मध्ये राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनेने 17 लाखाच्या संख्येने 7 दिवसाचा संप केला, 1 दिवसाचा संप केला। माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू म्हणून, कारण आमची मागणी जुन्या पेन्शनची 1982ची जुनी पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे। नंतर सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, नंतर शब्द बदलला आणि सांगितलं की नवीन सुधारित पेन्शन योजना आम्ही लागू करू। ते आम्हाला कुणालाही मान्य नसल्यामुळं आज आम्ही प्रचंड मोठ्या संख्येने इथं मोर्चा काढलेला आहे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी। याची दखल नाही घेतली गेली येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी आणि शिक्षक या राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। काय स्वरूप असणार आहे इथून पुढे आंदोलनाचं? कारण आज पहिला टप्पा म्हणून आज पहिला टप्पा झाला, या 4-8 दिवसात निर्णय नाही झाला आणि राज्य समन्वय समिती आणि कोल्हापूर जिल्ह्याने ठरवलं तर 29 ऑगस्टपासून बेमुदत संप सुरू होणार आहे। तशी नोटीस आम्ही दिली आहे माननीय मुख्यमंत्र्यांना। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।